यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। पालकमंत्री गोरे यांनी सगळ्यांचीच हवा केली टाईट, जिल्ह्यावर मोठा होल्ड। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर जिल्ह्याने आजवर अनेक पालकमंत्री पाहिले, मात्र विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संपूर्ण शहर आणि जिल्ह्यावर आपले जबरदस्त वर्चस्व प्रस्थापित केले। महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये मोठे यश मिळवून दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके मंत्री बनले आहेत। महापालिकेतील पदाधिकारी निवडी असोत किंवा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष सभापती निवडी असोत, प्रशासनातील कोणतेही मोठे निर्णय असोत की बजेट तरतूद करणे असो, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशिवाय पान देखील हलत नाही, असा होल्ड त्यांनी निर्माण केलाय। कधी नव्हे एवढा सस्पेन्स पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये त्यांनी ठेवला। त्यामुळे निवडून आलेले नगरसेवक असोत की झडपी सदस्य, कोणीही ही मला पद द्या अशी मागणी देखील करत नाही। अगोदरचे पालकमंत्री येतच नव्हते अशी शहर जिल्ह्याची ओरड होती आणि सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सतत सोलापूरच्या दौऱ्यावर येतात। त्यांच्या डॅशिंगपणामुळे अनेक प्रश्न देखील सुटले आहेत। एवढेच नव्हे, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले राजन पाटील, प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे आदी बडे नेते गोरे यांच्या कामकाजावर स्तुतीसुमने उधळत आहेत। एकूणच सोलापूर शहर जिल्ह्याचे राजकारण असो की प्रशासनातील निर्णय, या प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वर चष्मा ठळकपणे दिसतो हे नक्की। सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आज आणि उद्या रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा। अक्कलकोट तालुक्यातील नागणसूरच्या मल्लिकार्जुन मंदिराच्या संवर्धनासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून मिळाला 1,70,00,000चा निधी। सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 2 एप्रिल पासून होणार सुरू। 111 महाविद्यालयातून सुमारे 70,000 विद्यार्थी देणार परीक्षा। सोलापूर शहराजवळील केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात आज होणार पहिला राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते आज सायंकाळी होणार उद्घाटन। राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या शासनाने केल्या बदल्या। धाराशिव झडपीच्या सीओ पदी प्रियवंदा माडाळकर तर मैना घोष सांगलीचे नवे जिल्हाधिकारी। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची देखील लवकरच बदली। कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 93 52 43 65। हॉटेल सेंटर पॉइंट, सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास। उष्मा वाढू लागल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र आता सकाळी 7:15 होणार सुरू आणि दुपारी 1:15 वाजता होणार बंद। बंगळुरू IIMC मधील YMC प्रीतम पिंगाली यांना जाहीर झाला सोलापूरच्या प्रोफेसर ठाकरे गौरव संस्थेचा 5 लाखांचा गणित रत्न पुरस्कार। लक्ष्मी हायड्रोलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरद कृष्ण ठाकरे यांची माहिती। रविवारी पंढरीत होणार चैत्र एकादशीचा सोहळा, भाविकांची गर्दी वाढू लागली, प्रशासन सज्ज। भोंदूबाबा खरातवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल, SIT कडून कार्यालयाची 2 वेळा झडती, आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता। राज्यातील पात्र असणाऱ्या 2,47,00,000 लाडक्या बहिणीपैकी विहित मुदतीत 1,80,00,000 महिलांनी सादर केली KYC। आता KYC करण्यासाठी 31 मार्च ही डेडलाईन। पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव येथील प्रांताधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे 2 लाखांची लाच घेताना अडकले अँटी करप्शनच्या जाळ्यात।
राज्यातील 1 जानेवारी 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील सर्व निवासी बांधकामे नियमित करण्याचा फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय. शिवभोजन थाळीसाठी राज्य सरकारकडून 220 कोटी रुपयांचा निधी मंजूर. रुपाली चाकणकरांनी महिला प्रदेशाध्यक्ष पद सोडले. काल रात्री 10 वाजता दिला पदाचा राजीनामा. भोंदूबाबा अशोक खराचे प्रकरण भोवले. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. DGCA कडून VIP व्यक्तींसाठी नवीन नियमावली. अजितदादा अपघात प्रकरणानंतर सुरक्षेच्या दृष्टीने कडक नियमावली जाहीर. मुलींना उलटे टांगून ठेवणाऱ्या बापाला पोलीस कोठडी. सांगली जिल्ह्यातील घटना. एक मुलगी मृत, दुसऱ्या मुलीची प्रकृती स्थिर. चैत्र उत्सवाच्या निमित्ताने नाशिकच्या वडी येथील सप्तशृंगीच्या चरणी भक्तिभावाचा महासागर. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 30,000 भाविकांनी घेतले दर्शन. रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयांचे उपचार. राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे ही योजना राबवण्यात येणार. पुण्यातील BH अर्थात भारत सिरीज वाहनधारकांना दणका. मुदतीत कर न भरल्यास दिवसाला आकारणार 100 रुपये दंड. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. पुण्यातील बॉटॅनिकल इम्प्रेस गार्डनवर संक्रांत. राज्य सरकारकडून न्यायालयाच्या इमारतीसाठी दिली जागा. पर्यावरण प्रेमींकडून जनआंदोलन उभारण्याचे आवाहन. लोणावळ्यातील एकविरा यात्रेची मानाच्या कार्यक्रमाने झाली सांगता. एकविरा आईचा उदो उदो करत पालखी सोहळा पार पडला. अकोला तिरुपती एक्सप्रेस आता नियमित धावणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. IPLचा थरार आजपासून रंगणार. सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर RCB आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एन चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार. सरकारकडून रशियासोबत 858 कोटींचे संरक्षण करार. यामुळे भारताची हवाई संरक्षण क्षमता वाढण्यास होणार मदत. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.